उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अपवाद वगळता कुणाचेच उमेदवारी अर्ज अजूनही दाखल झालेले नाहीत। भाजप सेनेतील युती तुटल्यामुळे एव्हाना त्यांचे उमेदवार घोषित होणं अपेक्षित होतं। भाजपची तर 70 उमेदवारांची पहिली यादी तयार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्याचप्रमाणे शिवसेनेनंही आपल्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी तयार केली आहे। मात्र त्यांच्या याद्या अजूनही पाकीट बंद आहेत। त्याचं कारण काँग्रेस राष्ट्रवादी आहेत। 2 आठवडे उलटले तरी त्यांच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे। त्यांची आघाडी होते की नाही यावर भाजप सेनेची अंतिम उमेदवार यादी ठरणार आहे। काँग्रेसची आघाडी होती का नाही याच्याशी भारतीय जनता पार्टीचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे। परंतु आमच्या सर्व नेत्यांची कोर कमिटीची मीटिंग कालच रात्री झाली आहे आणि आज सगळेजण मुंबईला माननीय मुख्यमंत्री मुंबईत नसल्यामुळं आज त्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही। आदरणीय रावसाहेब दानवे, आदरणीय मुख्यमंत्री साहेब हे सगळेजण मिळून त्याचा निर्णय करतील। आज उद्या करत काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत। त्यांची आघाडी झाल्यास त्यांच्याकडील अनेक इच्छुकांना उमेदवारीस मुकावं लागणार आहे। आपली ताकद नसलेल्या ठिकाणी अशा नाराजांना पक्षात घेऊन संधी देण्याचा भाजप सेनेचा मनसुबा आहे आणि त्याची आघाडी झाली नाही तर तुल्यबळ किंवा वेळप्रसंगी सोयीचा उमेदवार द्यावा लागणार आहे। त्यामुळे एकीकडे प्रचाराला वेळ कमी असल्याची ओरड करतानाच उमेदवारी याद्या जाणीवपूर्वक दाबून ठेवण्यात आल्या आहेत। त्याचप्रमाणे याबाबतचा संभाव्य धोका लक्षात घेता काँग्रेस राष्ट्रवादीकडूनही आघाडीचा निर्णय जाणीवपूर्वक लांबवला जात असल्याची चर्चा देखील आहे। अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।